आज आम्ही पुण्यामध्ये जे पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार भवनामध्ये, त्याचा हेतू आज आहे की पुण्यामध्ये 165 जागा आहेत त्या सर्व स्वबळावरती लढवणे. आणि हे सुशिक्षित लोकांचं शहर असं म्हटलं जातं, विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पण या शहरामध्ये सुशिक्षित लोकांना कोणताच पक्ष तिकीटच देत नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, सायंटिस्ट, खेळाडू, कलाकार अशा सगळ्या होतकरू लोकांना तिकीट देऊन या शहराचं सिंगापूर करायचं, यासाठी पत्रकार परिषद होती. तुमचं विजन काय आहे? आमचं विजन आहे की या शहरामध्ये पुणेच नाही, सगळ्याच महानगरपालिका क्षेत्रामध्ये धुळींचा प्रश्न खूप मोठा आहे. आणि त्या PM 2.5 हा जो केसापेक्षा 10 पट बारीक असे धुळीचे कण आहेत, त्याच्यामुळे माणसांचं आयुष्य 20 वर्षांनी कमी होत आहे. कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या माणसाचं आरोग्य पहिलं महत्वाचं आहे. ते आरोग्यावर आम्ही काम करू. पहिलं हे धुळीकण खाली आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. शून्यावरती ती धूळ आणली पाहिजे, हे आमचं पहिलं टार्गेट आहे. आणि ही शहरं जशी धूळमुक्त व्हायला पाहिजेत तसंच ती ट्रॅफिक मुक्त व्हायला पाहिजेत आणि टेरर मुक्त व्हायला पाहिजेत, असं आमचं धोरण आहे. शहराच्या कार्यकारिणीचं काय लक्षात घ्या, एकंदरीत आता आमचा पहिला फोकस हा जास्तीत जास्त उमेदवार देणं आहे. आणि त्यासाठी आमचं गनिमी काव्याची स्ट्रॅटेजी तयार आहे. एकेका जागेवरती 20-20, 25-25 लोक इच्छुक आहेत. त्यामुळे मोठ्या पक्षांची दमछाक होणार आहे तिकीट देण्यात आणि लोकांना समजून घेण्यात. त्याच्यामुळे ते जे काही लोक आहेत ते सगळे, त्यातल्या बऱ्याचशा लोकांना आम्ही न्याय देऊ, त्यातल्या सुशिक्षित लोकांना आम्ही लगेच तिकीट देऊ. आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये आमची यादी पण जाहीर होईल आणि आमचा 165चा आकडा तोही फुल होऊन जाईल. आम्ही सर्वच्या सर्व जागा लढू, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आम्हाला संधी देता येईल. शेवटच्या क्षणी तुम्ही एकंदरीत उमेदवार डिक्लेअर करणार? शेवटच्या क्षणी याच्यासाठी डिक्लेअर करायचे की राजकारणाची काही गणित असतात, काही गनिमी काव्य असतात. आणि काही ठिकाणी जो पहिला येईल तो विजयी होत असतो, काही ठिकाणी जो सगळ्यात शेवटी जाहीर करेल तो विजयी होत असतो. तर तिकीटच्या बाबतीमध्ये हा सगळ्यात मोठा स्ट्रॅटेजिक निर्णय असतो, धोरणात्मक निर्णय असतो. आणि त्यामुळे बहुतेक सगळेच पक्ष जशा महत्वाच्या जागा सर्वात शेवटी डिक्लेअर करतात, तसंच आमच्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे. कारण आम्हाला मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून संपर्क चालू झालेला आहे. आणि त्याच्यातले उत्तमात उत्तम उमेदवार मिळण्यासाठी आम्हाला फिल्टर तर लावावं लागेल, थोडासा संयम ठेवावा लागेल. पुण्याची कोणती समस्या आहे? पुण्याची समस्या हीच आहे, प्रत्येक शहरासारखी धूळ, ट्रॅफिक, सगळीकडे गटर, सगळीकडे कचरा आणि सगळीकडे ट्रॅफिक जाम. या मूलभूत प्रश्न या प्रस्तावित पक्षांना आतापर्यंत सोडवता आलेले नाहीत. त्यामुळे कोणत्या चेहऱ्यानं, कोणत्या मुद्द्यानं हे मतं मागायला जाणार आहेत ही खूप मोठी अडचणीची विषय आहे. आमचं विजन क्लिअर आहे. आमचा जाहीरनामा सुद्धा आम्ही उमेदवार जाहीर झाल्याबरोबर प्रकाशित करू. तो जाहीरनामा पाहूनच लोकांना असं वाटेल की अरे आपलं शहर सिंगापूर करू. ह्या थीमनुसार आपण ह्या तरुण मंडळींना संधी देऊया, जेणेकरून आपल्याला सुद्धा एक परिवर्तन पाहता येईल आणि एक बदल पाहता येईल. प्रचाराचं स्वरूप कसं आहे? आमचं प्रचाराचं स्वरूप हे प्रदेशासारखंच असणार आहे. आम्ही कुठेही आमच्या कार्यकर्त्यांना रॅली काढायचं सांगणार नाही. बुलेट रॅली, 2 व्हीलर रॅली, शक्ती प्रदर्शन, त्याच्यानंतर जाहीर सभा, हे असले कुठलेही कृत्रिम अवडंबर माजवायचे नाही, असं आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात. जो काय आपला प्रचार होईल तो सुशिक्षित सज्जन माणसासारखा करायचा, डिजिटल करायचा आणि डायरेक्ट फिजिकली मतदारापर्यंत पोहोचायचं. कुठेही जास्त मनुष्यबळ दाखवणं, गोंगाट दाखवणं, गर्दी दाखवणं हे लोकशाहीला पोषक नाही. याच्यातून गुंडागर्दी, दादागिरी आणि पैशांचा माज वाढतोय, ते आम्ही टाळणार आहोत. सर, आता असं झालंय की बीजेपीच्या याच्यावरती कुणीही उभं केलं की तो जिंकून येतो, असं एक ट्रेंड झालाय सगळीकडे, देशात असेल राज्यात असेल. अशा लोकांच्या याच्यामध्ये जे कॉम्पिटिटर आहे, यात तुमच्या पक्षाचा अनुभव कसा लागेल, काय वाटतं? तुमचा प्रश्न बरोबर आहे की ज्यावेळी मोठे पक्ष मैदानात असतात त्याच्या समोर नवीन पक्ष कसा टिकाव धरू शकेल. शिवाजी महाराज ज्यावेळी स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या समोर पण अनेक लोकांनी हे प्रश्न उभे केले की काबूल कंदार पासून ते बंगाल बिहारपर्यंत गेले 400 वर्षाचे जे साम्राज्य आहे, 400 वर्षाचा खजाना, 10-10 लाखाचं लष्कर ज्याच्या दावणीला बांधलेले, अशा मुघलशाही विरुद्ध तुम्ही मुठभर मराठे मावळे एकत्र येऊन काय करणार आहात? नियतीने त्याचं उत्तर दिलं. आणि वयाच्या फक्त 44 वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि पुढची 100 वर्ष मराठ्यांचा झेंडा भारताच्या कानाकोपऱ्यावर फडकला. जिथे जिथे मुघलांचं साम्राज्य होतं तिथे तिथे स्वराज्य पोचलं. मला वाटतं मी त्या शिवाजी महाराजांच्या त्या विचारांचा पाईक आहे. माझ्या पक्षाचं नावच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मी घेतलेले. त्यामुळे आम्ही भल्या मोठमोठ्या पक्षांना गारद करून आमचे नवखे उमेदवार निवडून आणू, हेच तर आमचं कौशल्य ना. किती येतील? एक लक्षात घ्या, 165 जागा लढवल्यानंतर आमचे उमेदवार किती येतील हे सांगण्यासाठी तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल. कारण इलेक्शनमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला जसं सुनामी, भूकंप याचा तुम्हाला अंदाज देता येतो सायंटिफिकली, तसं राजकारणामध्ये, निवडणुकीमध्ये असे अंदाज बांधणारा योग्य नसते. अंदाज बांधणारे स्वतः निवडणुकीत कसे पडले बिहारमध्ये हे तुम्ही बघू शकता. त्याला अनेक फॅक्टर असतील. त्याच्यामुळे उमेदवार किती निवडून येतील हे मतदाराच्या हातात आहे. आणि मतदारापर्यंत आम्ही जे काही घेऊन जाईल ते व्यवस्थित पोचलं तर कदाचित बहुमतात पण आम्ही येऊ शकतो. कारण या निवडणुकीची गणित आता डिजिटली जास्त आहेत आणि एक व्हिडिओ तुमचा तासाभरामध्ये जगाला उलटपालट करू शकतो. आणि आमच्या भाषणांमध्ये, आमच्या ज्ञानामध्ये, आमच्या मुद्द्यांमध्ये एवढी मोठी ताकद आहे
की आम्ही मराठा क्रांती मोर्चा ज्यावेळी मी दाखवून दिलेले आहे, ज्यावेळी मी एक एक कागद बाहेर काढतो तर भल्या भल्यांना मी धाराशाही केलेले आहे. तसंच या निवडणुकांमध्ये जे काय आम्ही कागद बाहेर काढू, जे काय आम्ही शासनाचे नियम GR बाहेर काढू, त्यावेळी मोठ्या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना लोक अक्षरशः हुसकून लावतील की एवढं सगळं असताना तुम्ही आमच्या ताटात काहीच टाकलं नाही, का नाही टाकलं तुम्ही, याचा जाब विचारतील. म्हणजे मोठ्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे जो घोळका दिसतो ना, तो घोळका तुम्हाला दिसेल, पण यावेळी चप्पल हातात घेऊन दिसेल, ठीक आहे. तुम्हाला पळवून लावणारे दिसतील. कारण लोकांना भ्रमनिराश झालेला आहे मोठ्या पक्षांकडून. राहुल मतेंना तुम्ही शहर प्रमुख केले होते. हा. काय शुभेच्छा द्याल? आता हे युवा कार्यकर्ते राहुल मते यांना आम्ही पुणे शहराची जबाबदारी दिलेली आहे आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या काही 165 जागा आम्हाला लढवायच्या आहेत त्यासाठी यांच्याकडे राजकीय अनुभव आहे, होतकरू आहेत आणि अशा होतकरू तरुणांना संधी देणं राजकारणात हेच आमच्या पक्षाचे ध्येय आणि त्यानुसार आम्ही ते दाखवून दिलेलं आहे.